मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोरे. सातत्याने आपण भेटत असतो. माझे अनेक व्हिडिओ आपण आजकाल बघत असता. साधारणतः दिवसाला एक विषय तुमच्या डोक्यात टाकायचा माझा नेहमी प्रयत्न असतो. तुम्हाला एक विनंती आहे या सगळ्या संदर्भामध्ये की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, पुढे फॉरवर्ड करा लोकांना आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ माझे मिळत राहतील सातत्याने. ही गरजेची गोष्ट आहे आजच्या जमान्यामध्ये. तर सांगायचा मुद्दा म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला शेती, शेतकरी, आत्महत्या, तो का तोट्यात चालला, काय झालं, याच्यासाठी थोडक्यात तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगू काय करायला पाहिजे. शेतीला अगर नफ्यामध्ये आणायचं असलं सरकारला तर काय करायला पाहिजे. अगदी सोपं आहे. शेती तोट्यात का चालली, त्याचं कारण शेतीमालाच्या किमती पडत आहेत. किमती का पडत आहेत? कारण सरकार विदेशातून धान्य मागवत आहे. कारण महागाई सरकारला वाढू द्यायची नाही. तुम्हाला माहिती आहे सध्याच्या घडीला अगदी 5-6 महिने अगोदर आमची तुरीची डाळ जी होती ती 12,000-14,000 रुपयामध्ये तूर विकल्या जात होती. तसं चण्याचे भाव होते 9-10 हजारापर्यंत चण्याचे भाव पोहोचले होते. सरकारने काय केलं, विदेशातून मग येलो पीज म्हणजे पिवळा वाटाणा नावाने कुठली तरी एक फालतू डाळ घेऊ आले आणि ती काय भाव ते माहिती आहे तुम्हाला, 3300 रुपयामध्ये डाळ येते. इथं तर तूर विकल्या जात होती. मग आता 3300 रुपयामध्ये डाळ आल्यानंतर आमच्या तुरीचे भाव भराभरा पडले, चण्याचे भाव भराभरा पडले. आणि तुम्ही जे सध्याच्या घडीला बेसन खाताय, चण्याचं बेसन खाताय, जे चण्याचं बेसन नाही आहे ते ह्या पिवळ्या वाटाण्याचं सो कॉल पिवळा वाटाणा त्याचं बेसन आहे. आणि त्या बेसनाचा परिणाम काय होतो, लोकांच्या तब्येती खराब होतात. पण सरकारला काय त्याचं घेणं देणं आहे. लोकांना तर स्वस्त पाहिजे, सरकारला स्वस्त द्यायचं आहे, महागाई वाढू द्यायची नाही आहे. म्हणून लोक आपले खातायत, सरकार आमचं बोलावतंय. परिणाम काय झाला, शेतकऱ्यांच्या किमती पडल्या, शेतकरी मरायला टेकला. आणि अशा पद्धतीने ही आयात खुली, निर्यात आमची बंद, अशा पद्धतीने केल्यामुळे होतंय काय, तर इथल्या शेतकऱ्याच्या मालाच्या किमती पडतात. कापसा संदर्भामध्ये फक्त 11% ड्युटी होती कापसावर, सरकारने काढून टाकली. भसाभसा तिथून कापूस आला. मुळामध्ये तसेच शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव गेल्या 10-12 वर्षामध्ये पडलेले आहेत, वाढलेले नाही आहेत अजिबात. आणि त्याच्यामध्ये शेतकरी बिचारा परेशान आहे, खर्च इकडे वाढत चाललेला आहे. आणि हे सगळं का झालं, कारण आयात निर्यातीचे धोरणं सरकारच्या हातात आहेत. आणि तो जो कायदा आहे, जीवनावश्यक वस्तू कायदा, ह्याचा वापर करून सरकार या सगळ्या भानगडी करतं. पण जीवनावश्यक वस्तूमधून फक्त खाण्यापिण्याच्या वस्तू जरी काढून टाकल्या तरी 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 शेतकऱ्यांचं भलं होईल. मात्र हे करण्यासाठी शेतकऱ्यांचा विचार करणारं सरकार पाहिजे. हा एक उपाय जरी केला तरी या देशातील शेतकऱ्यांना अच्छे दिवस येतील. सरकार म्हणतं नेहमी अच्छे दिन आएगे. अच्छे दिन आणायला आम्हाला काही फार करायची गरज नाही सरकारला. फक्त आम्ही सांगतो तेवढे जीवनावश्यक वस्तू कायद्यातून शेतमाल काढून टाका. आणि त्याच्यामध्ये घ्यायच्या असल्या तर मग अनेक गोष्टी जीवनावश्यक आहेत आमच्या देशामध्ये. ते कुठला आहे, सिमेंट लागतं लोकांना, वीज लागते लोकांना, साखर लागते लोकांना, तेल लागते याच्यामधून आणायला. किंवा मग तुम्हाला जर हे करायचं असेल तर मग जीवनावश्यक वस्तूमध्ये सिमेंट, वीज, गाड्या, पेट्रोल, डिझेल अशा गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करा ना. औषधं असतील, आरोग्याच्या सेवा असतील, शाळा असतील, म्हणजे शिक्षण असेल, ह्या जर ॲड केल्या त्याच्यामध्ये आणि हे जर काढून टाकलं तरी सरकारच्या हातामधली ही शस्त्र काढून टाकल्याबरोबर निश्चितपणे शेतमालाला चांगले दिवस येतील. आणि सरकारला काही फार याच्यासाठी करायची गरज नाही. मात्र सरकारला काय करायचं आहे तर लोकांना गहू फुकट द्यायचा आहे, तांदूळ फुकट द्यायचे आहे. मी शेतकरी म्हणून इकडे उत्पादन करून बसलो, मार्केटमध्ये माझा माल विकायला आणला आणि बघतो तर काय, माझ्या ग्राहकाला सरकारने फुकट देऊन टाकला. 80 कोटी लोकांना फुकट माला माझ्याकडे, ग्राहकच नाही माझा माल विकत घ्यायला. तर त्याच्यामुळे शेतकरी मोठा परेशान आहे. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन काम करणारे खरं म्हटलं म्हणजे चांगले राजकारणी जर देशामध्ये असतील तर निश्चितपणे शेतकऱ्यांच्या ह्या दुर्दशेला काहीतरी जबाब मिळू शकतो. मात्र त्यासाठी लोकांचा दावा पाहिजे, लोकांनी समजून घ्यायला पाहिजे, सरकारने समजून घ्यायला पाहिजे. तशा पद्धतीने लोक तुम्ही निवडून दिले पाहिजे. हा तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे येणाऱ्या दिवसांमध्ये. तर निश्चितपणे भेटत राहूया. मला असं वाटतं निश्चितपणे तुम्हाला मी सांगितलेला मुद्दा पटला असेल तर सांगितलं तसं चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. भेटू. नमस्कार.